25वा हप्ता म्हणजे जुलै महिन्याचा हप्ता हा वाटप कधी होणार आहे, वितरणाची तारीख काय असणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, सर्वात महत्त्वाची एक मोठी अपडेट समोर आलेली आहे. हे जे तुम्हाला वितरण होणार आहे, जुलै महिन्याचं वितरण होणार आहे, ते कधी सुरू होणार आहे, त्याचा GR कधी येणार आहे, याच्याबद्दलची एक मोठी अपडेट समोर आली आहे. तुम्हाला मी ती पुराव्यासहित दाखवणार आहे. 25वा हप्ता ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत बसलात की सर आम्हाला जून महिन्याचा हप्ता भेटलाय, काही लाडक्यांना भेटलेला नाहीये, तर तो जून महिन्याच्या हप्त्यानंतर हा जुलै महिन्याचा हप्ता नेमका कधी भेटणार आहे. जुलै महिना संपायला फक्त 2 दिवस आता शिल्लक राहिले, तर या 2 दिवसात भेटणार आहे का पुढच्या महिन्यामध्ये वाटप जाणार आहे, याबद्दलची बऱ्याच कमेंट्स लाडके विचारत आहेत. त्याच्यामुळे सर्व लाडके त्यांना विनंती आहे की हा व्हिडिओ असणार आहे, याच्यामध्ये तुम्हाला मी वितरणाची तारीख सांगणार आहे, वितरण कधी होणार आहे, GR कधी नाही हे सांगणार आहे. चला आता वेळेवरच्या व्हिडिओला सुरुवात करतो. त्याच्या अगोदर एक छोटा प्रश्न विचारतोय लाडक्यांनो, तुम्हाला 24वा हप्ता भेटला आहे का? आणि भेटला नसेल तर तुम्ही आतापर्यंत काय काय उपाययोजना केलेल्या आहेत, मी ज्या आतापर्यंत गोष्टी सांगितल्या होत्या त्या कंप्लीट केलेल्या आहेत का? जसं KYC चेक करणं, तुमचं फॉर्मचं स्टेटस अपडेट आहे, अप्रूव्ड आहे का हे चेक करणं, किंवा तुमचं DBT ऍक्टिव्ह आहे का हे चेक करणं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही कंप्लीट केल्या आहेत का? जर ह्या केल्या नसतील तर लवकरात लवकर करून घ्या, म्हणजे 25वा हप्ता जुलै महिन्याचा हप्ता तुमच्या अकाउंटला येऊन जाईल. चला वेळेवरच्या व्हिडिओला सुरुवात करतो. 25वा हप्ता म्हणजे जुलै महिन्याचा हप्ता, वितरणाची तारीख काय असणार आहे, कोणाला हप्ता भेटणार आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी दाखवणार आहे. 2 न्यूजपेपरला, TV चॅनलवर ही बातमी आलेली आहे, ती बातमी तुम्हाला मी दाखवणार आहे. त्याचबरोबर GR केव्हा येणार आहे, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लाडकेदारांनो बघा, GR म्हणजे कोणता बघा, 3 प्रकारचे GR असतात. त्या 3 GR मधला मेन GR असतो महिला व बालविकास विभागातर्फे, तो म्हणजे ओपनचा GR खुला वर्ग, दुसरा असतो आदिवासी विभाग आणि तिसरा असतो बघा सामाजिक न्याय विभागाचा. हे तिन्ही GR पैकी एकच GR प्रत्येक वेळेस आपल्याला दिसतो, बाकीचे 2 GR त्यांच्या ते बॅकएंडला येत असतात. त्यामुळे सर्व लाडके त्यांना विनंती, हा जो GR असणार आहे तो 10 तारखेपर्यंत येणार आहे का हे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्याचबरोबर कोणाला हप्ता मिळणार आहे याबद्दल एक अपडेट आली, ती अपडेट तुम्हाला मी दाखवणार आहे. त्याचबरोबर 25वा हप्ता मग वाटपाला खरंच तारीख काय असणार आहे, सुरुवात कधी होणार आहे, एक बातमी समोर आली, ती बातमी तुम्हाला दाखवत आहे. चला वेळेवर व्हिडिओला सुरुवात करतो. सगळ्यात पहिली बातमी तुम्हाला ही TV9 ची बातमी आहे बघा लाडकेदारांनो, TV9 ची बातमी आहे. वार बघा, वेळ बघा, 29 जुलै 2026 म्हणजे आजची लेटेस्ट बातमी आहे. आणि वेळ पण बघा 6 PM म्हणजे संध्याकाळच्या 6 वाजता बातमी आली बघा. आपल्या व्हिडिओ आपल्या या चॅनलवर ज्यावेळेस अपडेट येतं त्यावेळेसच मी तुम्हाला अपडेट देत असतो, कारण की प्रत्येक दिवशी आज सकाळपासून बऱ्याच लाडके त्यांचे कमेंट्स येत आहेत की सर तुमचा व्हिडिओ का नाही आला. तर बघा लाडकेदारांनो, ज्यावेळेस या ठिकाणी अपडेट येतं त्यावेळेस आपला व्हिडिओ येत असतो. तर संध्याकाळी 6 वाजता ही माझ्याकडे एक अपडेट आली होती, TV9 ची बातमी पण या ठिकाणी मी बघितली. तर ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये दाखवत आहे. काय बातमी तुम्ही स्वतः वाचा. लाडकी बहीण योजना इन्स्टॉलमेंट म्हणजे लाडक्या बहिणीच्या हप्त्याबद्दलची ही बातमी आहे. लाडक्या बहिणीला मोठी खुशखबर आलेली आहे बघा. लाडक्या बहिणीसाठी मोठी खुशखबर आलेली आहे, गुड न्यूज या ठिकाणी समोर आलेली आहे. TV9 ची बातमी आहे. जुलै महिन्याचे 1500 रुपये आता महत्वाची अपडेट समोर आलेली आहे, म्हणजे 1500 जुलै महिन्याच्या 1500 रुपयाबद्दल हप्त्याबद्दल ही बातमी समोर आली, अंदाची बातमी समोर आली. TV9 ची ही बातमी आहे. चला तर आपण बघूया ही बातमी नेमकी काय आहे. तर बघा TV9 ची बातमी काय सांगते बघा. लाडक्या बहिणींना जून महिन्याचे पैसे जुलै महिन्याच्या 15 तारखेला भेटले होते, परंतु आता जुलै महिना संपत आला आहे तरी देखील जुलै महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणीला मिळालेला नाही. तर बघा लाडकी, तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, जुलै महिन्याचा जो हप्ता होता, जून महिन्याचा जो हप्ता होता तो त्याचा GR आला होता 10 जुलैला आणि त्याचं वाटप सुरू झालं होतं 15 जुलैला. हे तुम्हाला मी आधी पण सांगितलं होतं, त्यानुसार ते घडलं होतं. आता बघा यावेळेस पण या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे बघा. त्यामुळे जुलै महिन्याचे पैसे नेमके कधी मिळणार असे लाडक्या बहिणी विचारत आहेत. याबाबत आता मोठी एक आणि महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार जुलै महिन्याचे पैसे आता ऑगस्ट महिन्याच्या 15 तारखेपर्यंत भेटू शकतात बघा. 15 ऑगस्ट, आता बघा 15 ऑगस्ट दिवस पण चांगला आहे बघा, त्याच्यामुळे ते पैसे येतील अशा स्वरूपाची बातमी आहे. त्याचबरोबर सरकारने प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये पैसे पाठवण्याचे नियोजन करणं म्हणजे GR येणं. तर 10 तारखेपर्यंत एक नियोजन त्यांनी करत असतात. तर 10 तारखेपर्यंत म्हणजे 10 ऑगस्ट पर्यंत GR येईल आणि 15 ऑगस्ट पर्यंत वितरण होईल, हे सांगत आहे TV9 ची बातमी तुमच्या समोर आहे.
आता या स्वरूपात एक साम टीव्हीची पण बातमी समोर आली. ती बातमी पण तुम्हाला दाखवली. लाडकी बहीण योजना जुलै महिन्याच्या 1500 रुपयांचा हप्ता कधी मिळणार, महत्वाची अपडेट आणि तारीख आली समोर. साम टीव्हीची ही बातमी आहे बघा. TV9 ची तुम्हाला दाखवली, साम टीव्हीची बातमी या ठिकाणी दाखवली आहे. आनंदाची बातमी समोर आली आहे. काय बातमी आहे बघा. जुलै महिन्यात संपण्याचे आता अवघे काही दिवस राहिलेले आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जुलै महिन्याच्या 1500 रुपयाची हप्त्यामध्ये अद्याप कोणती अधिकृत घोषणा आली नाही. त्यामुळे राज्यातील लाखो पात्र महिला उत्सुकतेने वाट पाहत आहेत. हप्ता कधी जमा होणार, तर सूत्रानुसार जुलै महिन्याच्या हप्त्याबाबत अंतिम निर्णय ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणार. मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर 10 ते 15 ऑगस्ट दरम्यान पात्र महिलांच्या खात्यामध्ये जुलै 1500 रुपये भेटतील. तर बघा लाडके बहिणी यांनी हे सांगितलेलं आहे की 1 ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये एक मोठी मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. बघा हवेत गप्पा मारून चालणार नाही. आपण ज्या गोष्टी न्यूजपेपरला, TV चॅनलला किंवा मला जे मंत्र्यांच्या PA कडून त्यांच्याकडून माहिती मिळते तीच तुम्हाला मी सांगत असतो. उगाच काहीतरी अंदाज बांधून चालणार नाही. ज्या गोष्टी खऱ्या असतात, सत्य असतात त्याच तुम्हाला मी सांगत असतो. तर बघा ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये मंत्रिमंडळाची एक बैठक आहे. त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आपला eKYCचं एक अपडेट यायला पाहिजे. मी तुम्हाला काय काय सांगतो बघा. eKYC ज्या लाडक्यांची राहिली आहे, ज्या लाडक्यांची चुकली आहे, ज्या लाडक्यांना हप्ते भेटले नाही त्या सगळ्यांची eKYC व्हायला पाहिजे. बरं 81 लाख लाडक्या बहिणी ज्या बाहेर काढल्यात त्यांना पुन्हा या ठिकाणी घेतलं पाहिजे. हे खूप महत्त्वाची मंत्रिमंडळाची बैठक आहे आणि या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आपल्या लाडक्या बहिणींना न्याय मिळायला पाहिजे. आणि ज्या लाडक्या ते 81 लाख लाडक्या ते बाहेर पडल्यात त्यांना पुन्हा सरकारने या लाडकी बहीण योजनेमध्ये दाखल करून घ्यायला पाहिजे. याच्यावर तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये सांगा लाडके बहिणींनो. त्याचबरोबर या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्येच पुढचा हा हप्ता कधी येणार आहे याची घोषणा होऊ शकते. तर 10 ऑगस्टपर्यंत एक पुढे ती बातमी ती म्हणजे 10 ऑगस्टपर्यंत GR येईल आणि 15 ऑगस्टपर्यंत तुम्हाला तुमच्या अकाउंटला पैसे सुरू होईल यायला, अशा स्वरूपाची ही महत्त्वाची बातमी समोर आली. आता 15 ऑगस्टच्या दिवशी सुट्टी असते, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मागच्या असं समजू नका की सुट्टीच्या दिवशी पैसे येतात किंवा नाही येत. तर लक्षात घ्या लाडके बहिणींनो, 26 जानेवारीला, 15 ऑगस्टला, रविवारी सगळ्या दिवशी ज्यावेळेस वितरण असतं त्यावेळेस 100% पैसे येतात. त्याच्यामुळे काळजी करू नका. पण वितरण होण्याची या ठिकाणी सूचना द्यायला पाहिजे. जर सरकारने मंत्रिमंडळाने सूचना दिली तर 100% सुट्टीच्या दिवशी पण पैसे येतात. मागच्या बऱ्याच वेळेस सुट्टीच्या दिवशी पण पैसे आलेले आहेत. कारण की आपण 1.5 ते 2 वर्षापासून व्हिडिओ बनवत आहोत. त्याच्यामुळे तुम्ही बघितलं असेल लाडके बहिणींनो पैसे येतात 100%. आता 2 वर्ष होत आलेत आपल्या लाडकी बहीण योजनेला. त्याच्यामुळे 100% पैसे येतात. काळजी करू नका. तुम्हाला तुमच्या अकाउंटला पैसे येतील. 15 ऑगस्टपर्यंत वाट बघायची आहे. आणि ज्या ज्या लाडक्या बहिणीला मागचे हप्ते भेटले नसतील त्यांनी लवकरात लवकर महिला व बाल विकास विभाग कार्यालयामध्ये जायचं आहे, चौकशी करायची आहे आणि ज्यांना हप्ते भेटलेत त्यांनी काय करायचं आहे, तुमचं DBT ॲक्टिव्ह आहे का नाही ते चेक करायचं आहे. कारण की DBT ॲक्टिव्ह असेल तर आणि तरच तुम्हाला हप्ते भेटत असतात. त्याच्यामुळे सर्व लाडके त्यांना विनंती आहे, जास्तीत जास्त लाडके त्यांनी फॉर्मचं स्टेटस चेक करा, DBT चेक करा आणि काही अडचणी असतील कमेंट बॉक्समध्ये विचारा. इथेच थांबतो लाडके बहिणींनो. तुम्ही नक्कीच काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराज, श्री कृष्ण.